प्रेज द लॉर्ड हालेलुया. पुन्हा एकदा यशोदाय सागर चॅनलमध्ये सर्वांचं प्रियजनांना स्वागत असो. प्लीज यशोदाय सागर चॅनल सर्व लाईक आणि सबस्क्राईब करा की जेणेकरून जास्तीत जास्त लोकांना व्हिडिओ दाखवतील, जास्तीत जास्त गौरव केला जाईल. प्रियजनांनो, आजचा उपासाचा शांतीचा दिवस आहे. आजचा मोदी गुरुवार आहे आणि आजच्या मोदी गुरुवाराच्या दिवशी प्रियजनांनो सुंदरचा देवाचा म्हणणं घेऊन आलो. मोदी गुरुवारच्या दिवशी परमेश्वराने प्रत्येक शिष्यांचे पाय धुतले होते आणि पाय धुवून प्रत्येकाला सांगितलं होतं, मी जर तुमचा गुरु असेल, जर तुमचा पाय धुतो तर तुम्ही एकमेका धुतले होते. पाय धुणं म्हणजे नम्रतेने आणि लीनतेने होणं. जर परमेश्वराला माहिती, ज्या मेजावर जो मनुष्य जो मला धरून देणार आहे, येशूने त्याचेच पाय धुतले आणि त्याला धन्यवाद दिला. तर जर तुमच्या जीवनात जर तुम्हाला कोणी दुःख देत असेल आणि तुम्ही त्याला माफ केलं तर तुम्ही बी येशूसारखेच व्हा. कारण की जर पाय येशू, ज्या व्यक्ती जो मेजावर आपल्यासमोर खातो तोच आपल्यावर लाथ उलटणार आहे, हे येशूला माहिती होतं. कारण की तोच व्यक्ती युवदा इस्करियोत हा सांगणार होता का हा येशू, याला धरा. पण येशूने त्याच्यावर प्रेम केलं. तसं तुम्ही देखील करा आणि तुमची लढाई परमेश्वराच्या हवाली द्या आणि प्रेम करून देवानी धन्यवाद दिला पित्याला की पिता तू हे महान कार्य करतोस म्हणून. तसंच आपण देखील केलं पाहिजे, कारण की आपला चालक मालक येशू. आणि मग मी तुमच्यासाठी वचन वाचतो. मार्क शुभवर्तमान याचा प्रियजनांनो 14वा अध्याय 12 वचन. शेवटचे भोजन. मग बेकणाऱ्या भाकरीच्या सणाच्या दिवशी यज्ञपुष्ट असल्या त्या दिवशी शिष्य एकत्र ओलांडण्याच्या सणात एकत्र आहे म्हणून कुठे जागा असेल असं सांगितलं. शिष्यांना दोघा जणांना नगरात जावं, कोणी मनुष्य मडके घेऊन देताना दिसेल. मग त्याने जातात ते धरून सांगितले व गुरुजी विचारले तर मी शिष्यांना ओलांडण्याचे भोजन करावे अशी जागा कुठे आहे. तर तो जागा केलेली माडीवर मोठी खोली दाखवली व त्यात त्वरा करा व त्यात गेले व तेथे त्याने सांगितल्याप्रमाणे केले. व संध्याकाळ झाल्यावर त्याने भोजनाची तयारी केली व त्याने तुमच्या सांगितल्याप्रमाणे जेवणाऱ्या जाणार आहे हे होऊन खिन्न होऊन म्हणू लागला की एकमेकाला विचारू लागलं की मी आहे का, मी आहे का. जर परमेश्वराने प्रियजनांना पहिलेच सांगितलं होतं का मला धरून देणार येते आणि त्या ठिकाणी प्रभू जेवणाच्या समय प्रभूनी भाकर घेतली आणि जर ती प्रभूनी जर पाय धुतले शिष्याचे तर ते आपण देखील आपल्या पापाची क्षमा केली पाहिजे. आणि देवा माझ्या पापाची क्षमा करे, भाकर नसून तुझं पवित्र शरीर म्हणून घेतो. प्रभूने म्हणला प्रभू हे प्रभूचं शरीर म्हणून घ्या. आणि ज्यावेळेस ते प्याला घेतला प्रभू येशूने आणि म्हणला प्रभू येशू म्हणले की ही माझ्या रक्ताचा झालेला नवा करार आहे आणि तो रक्त प्रभू येशूचं रक्त म्हणून घ्या. रक्तात ती शांती, जीवन, आनंद, आरोग्य, बरकत तुम्हाला येणार. कारण की जिथं प्रभू येशूचं रक्त आलं तिथं बरकत आली. तुम्हाला प्रियजनांनो, जर तुम्ही प्रभूजन पूर्ण मनाने, पूर्ण जीवाने आणि स्मरून जर घेतलं प्रभूचं शरीर आणि रक्त, तुमच्या जीवनातल्या कसले सैतानी बंधनातून निघून जाणार, रोग निघून जाणार. येशूच्या नावात तुम्ही मोकळे होणार. जसं प्रभूने केलं तसंच आपण देखील केलं. मी तुमच्यासाठी प्रार्थना करतो. पवित्र देवा येशूराजा, आजच्या गुरुवारच्या दिवशी जेवढे ऑनलाईन बघत आहे पवित्र शब्द, प्रत्येकाला येशूला बसलेल्या प्रत्येक फाटक्या चोळाचा अर्घ स्वीकारतो. कॅन्सर निघ, टीबी निघ, HIV निघ, थायरॉइड निघ, संपूर्ण डोक्याच्या केसापासून तर पायाच्या नाकापर्यंत तुझं आरोग्य सामर्थ्याच्या जीवनात मागतो. येशूला बसलेल्या प्रत्येक फाटक्या चोळाचा अर्घ स्वीकारतो. बरकतीच्या आशीर्वाद स्वीकारतो. घरादारात सुख